दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. सध्या आपण या व्यासपीठाच्या माध्यमाने समर्थ रामदास कृत, समर्थ रामदास स्वामी विरचित जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं विवेचन करतो आहोत. या ग्रंथामध्ये केवळ 21 समास आहेत आणि शिष्याच्या पारमार्थिक उन्नयनासाठी, आध्यात्मिक उद्धरणासाठी समर्थ रामदास स्वामींनी पहिले शिष्य उद्धव स्वामी आणि इतर शिष्यांसाठी म्हणून हा ग्रंथ सांगितला. यातला आपण सध्या समास 10वा पाहतो आहोत. विविध शिकवण या समासाचं हे नाव आहे. काल आपण या समासातील 8 ओव्या पाहिल्या. समर्थ म्हणाले, पुसताही अयुक्त बोलीला, तरी तो बुद्धिमंद न पुसावे तयाला. सत्वगुणी वक्ता असिला तरी लीनतेने पुसावे. जो सत्वगुणी वक्ता आहे तो शक्यता चुकत नाही. आणि समजा एखाद्या वेळी काही गडबड झाली आणि चूक जरी झाली तरी पण जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडनं काही बोलण्यामध्ये चूक झाली, सांगण्यामध्ये चूक झाली किंवा कुणी जर ती चूक त्याच्या लक्षात आणून दिली तर तो त्यांची क्षमा याचना करील, त्यांना त्यांचे आभार व्यक्त करीन. हा समर्थ म्हणतात सत्वगुणी वक्ता आहे. समर्थांनी
या ठिकाणी सत्वगुणी आणि तामसिक वक्ता याचं आपल्याला दर्शन घडवलेलं आहे. समर्थ म्हणतायत, पुसताही आयुक्त बोलीला, सांगून सुद्धा चूक उमगल्यानंतर सुद्धा तोच तो ठासून मांडतोय, चुकीच्या गोष्टींचं प्रतिपादन करतोय. समर्थ म्हणतात, तरी तो बुद्धिमंद, त्याची बुद्धीच तेवढी आहे. तो तसा असल्यामुळे न पुसावे तयाला, पुन्हा त्याला विचारण्याच्या भानगडीत पडू नये. आणि जर तो सत्वगुणी वक्ता असेल तर आपल्या अंतःकरणातले, आपल्या मनातले जे प्रश्न आपल्याला उभे राहिलेले आहेत ते आपण त्याला विचारले पाहिजेत आणि ते अत्यंत लीनतेनं विचारले पाहिजेत. आता हाच भाव लीनतेचा, नम्रपणाचा, अर्जवी वृत्तीचा हा भाव समर्थ पुढच्या काही ओव्यांमध्ये आपल्याला समजावून सांगतायत. श्रोता कसा नम्र असला पाहिजे, त्याच्यामध्ये अर्जवी वृत्ती कशी असली पाहिजे, त्याचं वर्णन पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ करतात. श्रीराम समर्थ श्रीराम. लीनते सारिखे रत्न, उदंड केला जरी प्रयत्न, तरी न जोडे यत्न, केली पाहिजे लीनता श्रीराम. लीनता अखंड जयापासी, तेथे ठाव नाही क्रोधासी. लीनतेने अभिमानासी, देशधडी केले श्रीराम. अति लीनता जेही धरली, त्याची देहबुद्धी खंगोन गेली. दिवसेंदिवस गृहासी आली, न पाचारिता शांती श्रीराम. लीनता महत्वाचा थारा, लीनता पाषांडाचा मातेरा. करुणी टाकी एकसरा, नवतेची जैसे श्रीराम. साधकाला, श्रोत्याला लीनता अत्यंत महत्वाची आहे. साधक जेव्हा श्रवण करतो, खूप 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 श्रवण करतं, तेव्हा ते कीर्तनाच्या रूपाने बाहेर पडायला चालू होतं. आज या वर्षभरापासून आपण या सगळ्या टेक्नॉलॉजीला, ऑनलाईन, व्हर्च्युअल या ज्या बैठका आहेत, या ज्या सभा आहेत, याला आपल्याला काही एबीसीडी माहिती नव्हतं. पण आज किती लोक बोलतायत, किती लोक कीर्तन करतायत, किती लोक व्याख्यान करतायत, किती लोक प्रवचन करतायत, किती लोक विषयांची मांडणी करतायत. पण त्याच्यासोबत कितीतरी पटींनी श्रवण करणाऱ्यांची संख्या वाढली. प्रवचन करता एक असेल तर किमान 10, 15, 20 किमान एवढे श्रोते आहेत. जर 100 प्रवचनकार तयार झाले असतील, अहो याच व्यासपीठावरचे कितीतरी प्रवचनकार झालेत, कितीतरी लेखक झालेत, किती मंडळी आहेत. सौ रंजना पाटील आहेत, सौ मेधा कुलकर्णी आहेत, शुभदा थिटे आहेत, अपर्णा वांगीकर आहेत, पुष्पाताई कदम आहेत, ज्योती शिवरकर आहेत, वासंती चौधरी आहेत. किती मंडळी बोलतायत. चौधरीबाई तर त्यांच्या सद्गुरूंच्या सभेमधून एक विषय मांडतायत. आता ते आत्मारामावर बोलतायत. गहन विषय आत्मारामाचा. कितीतरी मंडळी तयार झाली आहेत आणि ते बोलतायत. त्याचं कारण काय? त्यांनी श्रवण केलंय म्हणून ते बोलू शकतात. आणि श्रवण करताना लीनता किती महत्वाची आहे त्याचं वर्णन समर्थ या समासामध्ये करतायत. लीनते सारिखे रत्न, उदंड केला जरी प्रयत्न, तरी न जोडे यत्न, केली पाहिजे लीनता. समर्थ म्हणतात, नम्रपणा हा सहजासहजी आपल्या आचरणात येऊ शकत नाही. त्याला प्रयत्नपूर्वक आणावा लागतो.
नाही तर माणसाचा अहंकार किती आहे मला तुम्ही सांगा. स्वतः भगवंतानी कबीराकडचे शेले विणले, लुगडी धुतली, उष्ट्या पत्रावळी काढल्या, नाथांच्या घरी पाणी भरलं. ही लीनता नाहीये का? आणि हे कशासाठी केलं? कुठंतरी अभंगांचं श्रवण व्हावं, कुठंतरी भागवताचं श्रवण व्हावं, कुठंतरी रामायणाचं श्रवण व्हावं, कुठंतरी दोह्यांचं श्रवण व्हावं. म्हणून भगवंतानी एवढी लीनता आपल्या अंगात आणली. भगवंताला जर ते शक्य आहे किंवा भगवंत जर ते करू शकतो, मग आम्हाला का नाही जमू? पण आमचा अहंकार मोठा आहे. 10 प्रवचनं झाली, लोक कौतुक करायला लागले की आमच्या अंगावर काय सोनं चढतं माहिती नाही. लोक लगेच स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार, राष्ट्रीय प्रवचनकार, हे डायरेक्ट राष्ट्रीय कसं होतंय तेच मला समजत नाही. अगोदर जिल्हा असला पाहिजे, नंतर राज्य असलं पाहिजे, नंतर आंतरराज्य व्हावं, नंतर राष्ट्रीय व्हावं, नंतर आंतरराष्ट्रीय व्हावं. पण मला समजत नाही प्रवचनकार, कीर्तनकार डायरेक्ट राष्ट्रीय कसे होतात? काय जादू आहे माहिती नाही आपल्याला. जसं आपण श्री लावत नाही. मी जर कुणाला पत्र पाठवलं तर पाठवणाऱ्याचा पत्ता विजय वसंतराव लाड, नांदेड वगैरे असं मी लिहितो. मी जर श्री विजय वसंतराव लाड लिहिलं तर मला खटत राष्ट्रीय कीर्तनकार, राष्ट्रीय प्रवचनकार हे राष्ट्रीय पातळीवर डायरेक्ट गेलेच कसे? आणि राष्ट्रीय पातळीवर जाऊन सुद्धा जर मी राष्ट्रीय पातळीवरचा कीर्तनकार आहे, राष्ट्रीय पातळीवरचा प्रवचनकार आहे, असा जर अहंकार मनात येत असेल किंवा ती जर भावना येत असेल मनामध्ये, तर मग ती पातळी खरंच गाठली का हो? समर्थ म्हणतायत लीनता इथं महत्वाची आहे. लीनता अखंड जयापासी, तेथे ठाव नाही क्रोधासी. लीनतेने अभिमानासी, देशधडी केले श्रीराम. एखादा मोठा चोर जर पकडला किंवा कोणतं ते 144 कलम लागू झालं तर काय करतं जिल्हा प्रशासन? जे गुंड, ज्यांचा इतिहास आहे गुंड प्रवृत्तीचा, त्यांना पकडतं आणि त्यांना जिल्हाबंदी करतं. काही लोकांना देशबंदी करावी लागते, यायचं नाही आमच्या देशामध्ये. समर्थ या ठिकाणी देशधडी हा शब्द वापरलाय समर्थांनी. काय म्हणतायत समर्थ? लीनता अखंड जयापासी, ज्याच्याजवळ कायम सदा सर्वदा, ऑल द टाइम, ऑल द प्लेसेस. लीनता ही फक्त घरात पाहिजे का? खूप लोकांच्या मनामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये लीनता आहे घरामध्ये. घरच्यावरी खाय दाडा, बाहेरी दीन बापुडा, समर्थ म्हणतात. घरी ते मोठ्या मोठ्या हुशारक्या मारतील बायका पोरांच्या समोर, बाहेर मात्र अत्यंत हीन दीन होऊन बसतील. ही लीनता आहे का? नाहीये, हा छद्मीपणा आहे. समर्थ म्हणतात लीनता अखंड जयापाशी, कायम तो नम्र आहे. लीनता अखंड जयापाशी, तेथे ठाव नाही क्रोधाशी. त्याला राग येणारच नाही. तुम्ही व्यासपीठावर बसवलं काय? तुम्ही त्यांचा फोटो काढला काय? तुम्ही त्यांना हार घातला काय? तुम्ही त्यांना पुष्पगुच्छ दिला काय? त्यांना काहीही वाटत नाही. 2 वर्षाखालची गोष्ट आहे. 2018 मे, नाही 2019 मे, 16 मे ते 20 मे या काळामध्ये चाफळला एक शिबिर असतं. आणि ते किती वर्षापासून आहे?
60 वर्षापासून चालू आहे ते शिबिर. कसलं शिबिर आहे? दासबोध अभ्यासार्थींचं शिबिर, दासबोध अभ्यास वर्ग. जे जे समर्थांचं वाङ्मय वाचतात, ज्यांना समर्थांबद्दल अपार स्नेह आहे, मनामध्ये श्रद्धा आहे, जे दासबोध वाचतात, दासबोध पारायण करतात, ज्यांना दासबोध अभ्यास करण्याची इच्छा आहे, समजून घेण्याची इच्छा आहे, अशा सगळ्यांना त्या ठिकाणी येता येतं. 5 दिवस तिथे राहता येतं. आता मला तुम्ही सांगा, पहाटे 5 वाजता चहा, 8 वाजता नाश्ता, दुपारी जेवण, 4 वाजता चहा, संध्याकाळी जेवण, एवढं सगळं जर 200, 300, 400 रुपयामध्ये होत असेल तर कोण नाही जाणार? एक तर खर्चिक नाहीये आणि दुसरं ज्ञानाचा धबधबा मिळतो. समर्थ रामदास स्वामी आयुष्यातल्या सगळ्यात जास्त काळ कुठे राहिले? चाफळला राहिले. म्हणून चाफळला जाणं हे समर्थ भक्तासाठी अत्यंत गौरवास्पद आहे. त्यामुळे आपण 16 मे ते 20 मे हे 5 दिवस आपल्या आयुष्यातले चाफळसाठी राखून ठेवले पाहिजेत. दरवर्षी जसं आपण दासबोधाचा सखोल अभ्यास करतो, आमच्या कॅलेंडर मधले 7 दिवस कोजागिरी पौर्णिमेपासून आम्ही काढून ठेवलेले शिवतर घडीसाठी, तसे 5 दिवस इकडे ठेवले पाहिजेत चाफळसाठी. आणि जी चाफळच्या भोवतालची मंडळी आहेत, कराड, फलटण, पुणे, त्यांनी तर यायलाच पाहिजे. 16 मे ते 20 मे 2 वर्ष झाली. कोरोना वैश्विक महामारीच्या या दुर्धर प्रसंगामुळे हा अभ्यास वर्ग होत नाही. मला तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी एक शिबिर चालू होतं आणि मी त्या शिबिराला गेलो. शिबिर 2 दिवस मी थांबलो त्या ठिकाणी. 5 दिवसाचं ते शिबिर होतं, पण मी 2 दिवस थांबलो. थोडी अडचण होती माझी. आणि त्या शिबिरामध्ये दासबोध सखोल अभ्यासाबद्दल की ज्याची शिस्त, ज्याची सखोलता सगळ्या समर्थ संप्रदायामध्ये वेल नोन आहे, त्याच्याबद्दल आदराचा एक शब्द सुद्धा कुणी काढला नाही. मी विचार केला, म्हणलं कदाचित आपण इथं आहोत म्हणून कुणी काही बोलत नसेल, म्हणून आपण इथून गेलेलं बरं. म्हणजे ते दासबोधाबद्दल चांगलं बोलतील, दास शब्द उपक्रमाबद्दल. मला तेव्हा ही ओवी आठवली, समर्थांची लीनता किती, कशी शिकवली आहे समर्थांनी. आमच्या उपक्रमाचं तुम्ही नाव नाही घेतलं, आम्हाला तुम्ही व्यासपीठावर नाही बोलावलं, आम्हाला तुम्ही प्रवचन करायला नाही बोलावलं, आम्हाला तुम्ही पुष्पगुच्छ नाही दिलं, म्हणून आपण रुसायचं का? या गोष्टी ज्या आहेत ना सज्जनो, या केवळ बोलण्याच्या नाही आहेत. समर्थ रामदासांच्या जीवनाचं सूत्र आहे, आधी केले मग सांगितले. नुसती पोपटपंची करून काही उपयोग नाही. आम्हाला ते अगोदर जगून दाखवता आलं पाहिजे, तर आम्हाला इतरांना त्या ज्ञानाचा दिवा पाजळण्याची आमच्याकडे पात्रता निर्माण होईल. जोपर्यंत आमच्या अंगात येत नाही, आमच्या आचरणात येत नाही, तोपर्यंत आपल्याला ते सांगण्याचा अधिकार बिलकुल नाही आहे. समर्थ म्हणतात, ज्याच्याजवळ कायम लीनता आहे, कायम नम्रता आहे, त्याच्याकडे कुठलाही अभिमान राहणार नाही, कुठलाही क्रोध राहणार नाही. तेथे ठाव नाही क्रोधाशी, राग येणारच नाही. लीनतेने अभिमानाशी देश धडी केले, देशाच्या बाहेर पाठवून दिलं म्हणले. आता त्याचा देश केवढा आहे? भारत देश आहे का? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. विश्वाच्या बाहेर त्यांनी त्या अभिमानाला पाठवलंय, कारण त्याच्याकडे लीनता आहे. मराठीमध्ये म्हण आहे, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. याचा परिचय आहे का नाही आपल्याला? याची प्रचिती आहे का नाही? मोठमोठी झाडं उखडून पडतात, मोठमोठ्या बिल्डिंग, घरं उन्मळून पडतात, पण जे लवाळ आहे ती छोटी छोटी रोप आहेत.
ती वागतील, वारा आला का, पाणी आलं का वागतील, पण ते ओसरलं का पुन्हा उभे राहतील. झाडांचं तसं नाहीये. महापुरे झाडे जाती ते लवाळे वाचती. लवाळ का वाचता? कारण त्याच्या अंगामध्ये लीनता आहे. पाणी आलं वागतं, वारा आला वागतं. ताठरपणा नाहीये, ॲडमेंटनेस नाहीये. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे कारणे सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. सज्जनांना संतोष कधी होईल? जेव्हा आपल्याकडे नम्रता असेल तेव्हा. आपण जर उद्दामपणे त्यांच्या समोर बोलू लागलो, उद्दामपणे बसू लागलो, तर सज्जनांना वाटेल की हे काही खरं नाही याचं. पुढे समर्थ म्हणतात, अतिलीनता जे ही धरली, त्याची देहबुद्धी खंगोनी गेली, दिवसेंदिवस गृहासी आली, न पाचारिता शांती श्रीराम. अतिलीनता जेही धरली, ज्याने अत्यंतिक नम्रभाव आपल्या अंतःकरणात रुजवला, आपल्या आचरणात आणला, समर्थ म्हणतायत त्याची देहबुद्धी खंगोनी गेली. देहबुद्धी आहे, पण ती कशी आहे? खंगली आहे, क्षीण झाली आहे. तो ताठा नाहीये. आपण काय म्हणतो? देह सगळा खंगलाय त्यांचा. उठता येत नाही, बसता येत नाही, पडून आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतात, ज्याला लीनता ज्याने धरली, अशी ऑल द टाइम ऑल द प्लेसेस, सदा सर्वदा लीनता ज्याने धरली, त्याची देहबुद्धी खंगोन गेली. त्याची देहबुद्धी, मी देह आहे, मी यऊ आहे, माझं नाव असं आहे, मी एवढा मोठा अधिकारी आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, ही सगळी देहबुद्धी आहे. देहबुद्धीचे नातेवाईक आहेत हे सगळे. ती क्षीण झाली, खंगून गेली. दिवसेंदिवस गृहासी आली, न पाचारिता शांती. आपण मागचा समास कुठला पाहिला? निराभिमान शांती. साधकाने साधनेचे टप्पे पुढे जात 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 एक वेळ अशी आली पाहिजे की त्याला ज्ञान तर झालंय, पण त्याच्या अगोदर त्याच्याकडे शांती आली आहे. तो शांत आहे. त्याला कुणी बोललं तरी त्याला काही वाटत नाही, त्याची अवभगत नाही केली तरी त्याला काही वाटत नाही. समर्थांनी या ठिकाणी एक शब्द वापरलाय, अत्यंत गोड शब्द आहे, न पाचारिता. किती मोठेपण आहे. आपल्या अंगात जर नम्रता असेल, आपल्या अंगात जर लीनता असेल, तर आपल्याला ते परमसुख, ती परमशांती न बोलावता येते. सद्गुरूंच्या घरी समर्थ म्हणतात, लक्ष्मी तिष्ठत उभी आहे. ज्या लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी सगळं आयुष्य काबाडी म्हणून आम्ही राबलो, ती लक्ष्मी सद्गुरूंच्या द्वारी उभी असे तिष्ठतू. मला सद्गुरू मध्ये कधी बोलावतील यासाठी ती वाट पाहतीये. या ठिकाणी समर्थ म्हणतात, ती जी शांती आहे ती आम्ही बोलवण्याची गरज नाही. न पाचारिता, न बोलावता, न आमंत्रण देता ती उभी आहे, ती येईल आपल्याकडे. लीनता महत्वाचा थारा, लीनता पाषांडाचा माथेरा, करुणी टाकी एकसरा, नव्हतेची जैसे श्रीराम. लीनता पाषांडाचा मातेरा. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, या लीनतेचं महत्व ते आपल्याला समजावून सांगतायत. लीनतेमुळे पाखंड मत किंवा नास्तिकता ही नाश पावते. पाषांडाचा मातेरा, आपण काय म्हणतो, मात्र केलंय त्यांनी, मातेर केलंय. मात्र आणि मातेर एकच आहे.
पुढे समर्थांनी सांगितलं शब्दांवर जायचं नाही. माय म्हणलं काय, आई म्हणलं काय, शेवटी ती माताच आहे. पण म्हणून मम्मी म्हणलं तरी माता होत नाही. मग ते इजिप्तला जाऊन यावं लागतं मम्मी म्हणजे काय बघण्यासाठी. आणि मग पुन्हा आयुष्यात कुणी म्हणणार नाही आपल्या आईला मम्मी. जे जे लोक मम्मी म्हणतात ना त्यांना इजिप्तला नेऊन दाखवलं पाहिजे. मी जाऊन आलो इजिप्तला. हजारो वर्ष झाली, शेकडो वर्ष झाली ते देह तसेच ठेवलेले आहेत. ते मम्मीज आहेत. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की ज्या माणसाजवळ लीनता आहे, लीनतेचा आश्रय ज्यांनी घेतलेला आहे, त्याच्याजवळ पाखंडपणा येणार नाही, त्याच्याजवळ नास्तिकता येऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर त्याच्या अंतःकरणातली नास्तिकता किंवा पाखंडीपणा हा समूळ निघून जातो. बीज भाजले उगवेना ऐसे. जेव्हा तुम्ही त्या बियाला भाजता, वासनेच्या बीजांना भाजून टाकलं पाहिजे म्हणजे पुन्हा वासना निर्माण होणार नाही. तसं लीनता काय करते, नास्तिकपणा आणि पाषांडपणा, पाखंडी मत, नास्तिक मत यांना समूळ भाजून काढते. करुणी टाकी एक सरा नव्हतेची जैसे, की ते नव्हतंच माझ्याकडे, पार त्याचा समूळ मुळापासून नायनाट. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात उदंड धिक्कारुनी बोलती तरी चळवणे दावी शांती, दुर्जनास मिळून जाती धन्य ते साधू श्रीराम. का जातात ते दुर्जनांना सुद्धा मिळून? या दोन गोष्टी आहेत. दुर्जनांसोबतही ते सहवासात राहिले तरी त्यांना काही फरक पडत नाही. आणि दुसरा अर्थ आहे जे दुर्जन होते ते त्यांना आपल्या जवळ सामावून घेतात. उदंड धिक्कारून बोलती, लोक अपमानास्पद बोलतील. लीनता आहे, नम्र भाव आहे. उदंड धिक्कारून बोलती तरी चळवणे दावी शांती. न पाचारता बोलावलेली शांती आहे, त्यामुळे तिला चलन होणारच नाही, तिच्या चंचलत्व येऊ शकत नाही. दुर्जनास मिळवून जाती धन्य ते साधू. कळह अत्यंत मांडला ऐसे जाणवले लीनतेला, तिने जरी प्राणी सांभाळिला तरी कळह कैचा तेथे श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतात जर समजा काही ठिकाणी कलह होणार असेल, भांडणं होणार असतील, तर लीन असलेला माणूस ज्याच्या अंगात लीनता आहे तो तिथं जात नाही. असंगाची संग म्हणजे प्राणाची गाठ, त्याला माहिती आहे. तो अशा भानगडीत पडत नाही जिथं वाद होणार आहे, भांडणं लागलेली आहेत. नम्र माणूस तिथं जात नाही, त्याला ती पूर्व सूचना मिळते. त्या माणसाचं कलहापासून रक्षण करते नम्रता, लीनता, असं समर्थ म्हणतात. कलह अत्यंत मांडला, भांडणं चालू आहे जोरजोरात, हमरीतुमरीवर लोक आलेले आहेत. ऐसे जाणवले लीनतेला, लक्षात येतं जो लीन आहे, जो नम्र स्वभावाचा आहे त्याच्या लक्षात येतं. तिने जरी प्राणी सांभाळिला तरी कळह कैचा तेथे. लीनता आपल्या जर अंगी असेल तर आपण मोठ्या सभेला सुद्धा जाऊन बसू शकतो. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात कथा होता तेथे जावे, दूरी दिनासारिखे वैसावे, सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी श्रीराम. लीनता जर असेल तर आम्ही श्रवण करायला एका कोपऱ्यामध्ये सुद्धा बसू शकतो. मी एवढी प्रवचनं दिलेली आहेत. 20 वर्ष झाले मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करीत आहे. मला पहिल्या रांगेत बसवा असा भाव आपल्या मनात येणार नाही जर लीनता असेल तर.
आणि ज्या दिवशी आपल्याला असं हे वाटेल त्या दिवशी आपण म्हणायचं, लक्षात घ्यायचं की आमच्या अंतःकरणातली लीनता आता कचखाऊ झालेली आहे. ती फक्त शब्द पांडित्यापुरती आहे, ती खरी लीनता नाही आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे, हळूहळू श्रीराम. लीनता खूप पांडित्य आहे, खूप ग्रंथांचं वाचन आहे. जेवढा अभ्यास मोठा, जेवढं ज्ञान मोठं, तेवढी मनाची व्यापकता मोठी असली पाहिजे, ती विशालता असली पाहिजे. अर्जव, नम्रता, लीनता तेवढीच मोठी असली पाहिजे. मी 2-4 दिवसाखाली एक पोस्ट वाचली. आता त्यातली सत्यासत्यता किती मला माहिती नाहीये. ती पोस्ट अशी होती की एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये एक गृहस्थ बसलेले आहे आणि ते गीतेचा पाठ करतायत. गीतेचा पाठ ते उच्च आवाज बोलतात, खड 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 खडखड. आणि गीता पाठ झाल्यानंतर ते उठून निघण्याच्या तयारीत असतात. तेवढ्यात तिथे एक मुलगा येतो, तरुण मुलगा. तो त्यांना म्हणतो की तुम्ही काय वाचलं? ते म्हणाले मी गीता वाचली. तो म्हणाला किती वेळ लागतो ह्याला? ते म्हणाले मला 1 तास लागतो गीता वाचन करण्यासाठी. तो म्हणाला तुम्ही कधी वाचता हे? की ते म्हणाले मी रोज वाचतो. तो म्हणाला तुम्ही आयुष्यातले रोज 1 तास व्यर्थ घालवताय. अहो हे वाचून काय होणार आहे? या मंदिरामध्ये बसून तुम्ही आयुष्यातले किती तास वाया गेले म्हणला तुमचे. देश कुठं चाललाय? काय संशोधन होऊ लागलंय? विज्ञान किती पुढे गेलंय? कोरोनासारखी महामारी आम्ही आमंत्रण देऊन आणली आणि तुम्ही काय गीता वाचत बस म्हणले. त्या गृहस्थाने विचारलं तू काय करतो? तो म्हणाला मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरीला आहे आणि मी संशोधन करतो म्हणाला, मी सायंटिस्ट आहे. ते म्हणाले हो, मग तू कसं काय आला इकडे? तो म्हणाला मी सहज आलो, पण तुम्ही एवढं जोराने वाचताय हे आणि एवढा जर तुम्ही वेळ खर्च करताय, आयुष्यातले किती तास वाया गेले तुमच्या. ते म्हणाले बरं ठीक आहे, तू कुठल्या कंपनीत काम करतोस? तो म्हणाला साराभाई झायडस ही औषधाची कंपनी आहे, त्या कंपनीत मी काम करतो आणि मी संशोधक आहे, सायंटिस्ट आहे. जेव्हा त्यांची तयारी चालू झाली, तेव्हा निघण्याची तयारी चालू झाली, तेव्हा एक आलिशान मोठी गाडी बाहेर आली. एक माणूस आला गाडीतून, त्यांनी त्यांना नमस्कार केला आदबीनं आणि त्यांनी विचारलं सर निघायचंय? ते म्हणाले हो झालंय, माझं सगळं आटोपलंय. तो धावत पळत पुढे गेला, त्यांनी दार उघडलं आणि ते गृहस्थ गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवर बसले आणि गाडी निघून गेली. या मुलगा जो आहे, जो सायंटिस्ट स्वतःला म्हणत होता, तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या लक्षात येईना की हा कोण माणूस आहे? एवढी मोठी गाडी आहे, एवढी मोठी नोकर चाकर दिसत आहेत. त्याने त्या पुजाऱ्यांना विचारलं. तो म्हणाला की हे कोण आहे? ते म्हणाले ते फार मोठे उद्योगपती आहेत. ते म्हणाले मोठे उद्योगपती? ते म्हणाले अहो त्यांच्या कंपन्या आहेत, औषधाच्या कंपन्या आहेत, खूप मोठा उद्योग आहे त्यांचा. मग त्या मुलाने विचारलं की त्यांचं नाव काय? तर त्या पुजाऱ्यांनी सांगितलं त्यांचं नाव आहे विक्रम साराभाई आणि तुम्ही ज्या कंपनीत नोकरी करता त्या कंपनीचे ते मालक आहेत. लीनता माणसाला कशा कशापासून वाचवते आणि आपलं स्वरूप किती उदात्त करून ठेवते समाजाच्या समोर, याचं ज्वलंत उदाहरण आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात मुलाच्या चालीने चालावे. लीनता असल्याशिवाय होईल का हो हे? आमचे समर्थ होते सुनील दादा चिंचोलकर, ज्यांच्या घरामध्ये जायचे, मुलांसोबत गेले, मुलांसोबत खेळत राहायचे. घरामध्ये 70, 75, 80 वर्षाचा माणूस आहे, त्यांच्यासोबत गप्पा मारत बसायचे. माझ्यासारखा कमी वयातला मुलगा आहे, त्याच्यासोबत त्याचा सगळा विषय समजून घ्यायचे,
त्याला काही टिप्स द्यायचे आणि निघताना एक पुस्तक द्यायचे, दासबोधातील मानसशास्त्र वाचत बस आता, आणि हळूहळू हळूहळू गोडीला लावायचे. समर्थ म्हणतात, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे, हळूहळू श्रीराम. म्हणून लीनता अंगी धरावी, देवबुद्धी जीवेची मारावी, मग ये शांतीची करावी, न लगे चिंता श्रीराम. ज्या निराभिमान शांतीसाठी किती आटापिटा करावा लागला. समर्थ या समासाच्या आपल्याला सांगतायत, लीनतेसारखे रत्न उदंड केले तरी प्रयत्न, ती लीनता अंगी येऊ शकत नाही. प्रयत्न करून सुद्धा ती येत नाही. आणि या ठिकाणी म्हणतायत, म्हणून लीनता अंगी धरावी, देवबुद्धी जीवेची मारावी, मग ये शांतीची करावी, न लगे चिंता श्रीराम. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, हरिभक्ताची ये घरी, नीच कृत्य अंगीकारी, साह्यभूत सर्वापरी, साक्षपे होये श्रीराम. कबीरांचे दोहे ऐकत ऐकत प्रभू श्रीरामचंद्र त्यांचे शेले विणतायत, जनाबाईची लुगडी धुतायत भगवंत, उष्ट्या पत्रावळी काढतायत, नाथांच्या घरी पाणी भरतायत श्रीखंड्याच्या रूपाने. हरिभक्ताची ये घरी, नीच कृत्य अंगीकारी. ते भगवंत हे सगळं करतोय, त्याच्यात लीनता आहे म्हणून तो करतोय. आमच्यासारखा एकश्चित माणसाला काय अभिमान आहे. मी यो मी त्यो, मला मोठा हसू येतो अशा लोकांकडे पाहिलं की. साहेबभूत सर्वापुरी, सगळ्यांना तो सहाय्यकारी आहे. जात पाहत नाही, पात पाहत नाही, माणसाचा अधिकार पाहत नाही, पुरुष आहे, स्त्री आहे, लहान बाळ आहे, काही पाहत नाही. तो सगळ्यांना मदत करतो. साह्यभूत सर्वापरी, साक्षपे होय. अथक प्रयत्न करत असतो तो सहाय्य करण्यासाठी. आणि म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून लीनता अंगी धरावी, देहबुद्धी जीवेची मारावी. जीवाने मारून टाकलं पाहिजे. हँग टिल डेथ. फाशी कशी द्यायची? मरेपर्यंत फाशी. नुसती फाशी गळ्यात अडकवली आणि 10 सेकंदासाठी आडवं केलं, त्या माणसाने जर मानेच्या स्नायूंचा व्यायाम केलेला असेल तर काही होणार नाही त्याला. तुम्हाला एक प्रसंग सांगतो स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला. स्वामी विवेकानंद अत्यंत आजारी पडले. वैद्यांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला 2 गोळ्या देईन, 2 औषधं देईन, एक सकाळी आणि एक संध्याकाळी, पण तुम्ही दिवसभर पाण्याचा थेंब प्यायचा नाही. उन्हाळ्याचे दिवस होते. तुम्ही कधी कलकत्त्याला गेलात का? आम्ही जून मध्ये कलकत्त्याला गेलो होतो 2019. तुम्हाला मी सांगतो, जी एसी गाडी आम्ही केलेली होती फिरण्यासाठी, बेलूर मठ, कलकत्ता दर्शन वगैरे, ती सगळी एसी गाडी होती. त्या गाडीच्या बाहेर आलं दर्शनाला की घामाच्या धारा लागायच्या. अशा अवस्थेमध्ये स्वामी विवेकानंदांना वैद्य म्हणाले की सकाळी एक गोळी घ्यायची, संध्याकाळी एक गोळी घ्यायची, पण दिवसभर तुम्ही पाणी घ्यायचं नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले ठीक आहे. एक दिवस तोंड धुवत असताना स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आलं की पाण्याचे काही थेंब आपल्या घशामध्ये गेलेलेत. घशामध्ये गेलेत पाण्याचे थेंब. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पाण्याचा एक थेंबही घेऊ नका म्हणून वैद्यांनी सांगितलंय. त्यांनी आपल्या मानेच्या गळ्याच्या स्नायूंची अशी काही हालचाल केली की ते 2 थेंब आत गेलेले बाहेर आले.
तसं हँग टिल डेथ, मरेपर्यंत फाशी. त्याच्यात तेव्हा एका ठिकाणी एका प्रसंगात असं झालं म्हणे, म्हणून मग ते असा शब्द वापरण्यात आला की मरेपर्यंत फाशी. समर्थ म्हणतात फाशी कुणाला द्या? देहबुद्धीला फाशी द्या. आणि कशी तिला टांगा? हँग टिल डेथ. देहबुद्धी जीवेची मारावी, मग ये शांतीची करावी, न लगे चिंता श्रीराम. तुम्ही जर देहबुद्धीला मारलं, लीनता जर अंगी बाणवली, अभिमानाला जर देशधडी केला, क्रोधाचा जर मटका मारला, त्याचं तंगड तोडलं, तर शांती कधी येईल याची चिंता करण्याची गरज नाही. ती आपोआप येते, आपसूक येते. लीनता आणि देहबुद्धी हे एकमेकांपासून विरुद्ध आहेत. जिथं लीनता आहे तिथं देहबुद्धी तुम्हाला शोधून सापडणार नाही. ज्या ठिकाणी देहबुद्धी आहे तिथं लीनता नावाला राहणार नाही. पण लीनता आणि शांती हे एकमेका सापेक्ष आहेत. जिथं लीनता आहे तिथं शांतीच शांती आहे, आणि जिथं शांती आहे तिथं आत्यंतिक लीनता आहे. पुढे समर्थ म्हणतात पदप्रास आणि व्युत्पत्ती, क्षराक्षर ज्ञानाची संपत्ती, यदर्थी वृत्ती फाकती, त्या फाको नेदाव्या श्रीराम. या ठिकाणी समर्थ म्हणतात बोलणारा श्रोता, बोलणारा वक्ता तो शब्दांच्या व्याकरणाकडे फारसं लक्ष देणारा नसेल, पण त्यामुळे श्रोत्यांनी विचलित होता कामा नये. बऱ्याच वेळा माझ्याकडनं अशी शब्द बाहेर पडतात, पण आपल्यासारखे विचक्षण श्रोते ते मनाला लावून घेत नाहीत. त्याच्या पाठीमागची तळमळ, त्या शब्दांमधला अर्थ असं तुम्ही ते ग्रहण करता. समर्थ म्हणतात पदप्रास आणि व्युत्पत्ती, क्षराक्षर ज्ञानाची संपत्ती, यदर्थी वृत्ती फाकती, त्या फाकवून दाव्या. आमची वृत्ती काय? श्रवण करायचं आहे. श्रवण करत असताना यमक नाही जुळला, रचना नाही लागली, शब्द गावंढळ वापरण्यात आला. मी एका महाराजांच्या काय अत्यंत सुश्राव्य प्रवचन, पिन ड्रॉप सायलेन्स असायचं, काय भाव यायचा, अष्टसात्विक भाव त्यांचे जागृत व्हायचे, लोक सुद्धा सद्गदित व्हायचे. त्या महाराजांच्या बोलण्यामध्ये डोकं कधी यायचं नाही. डोकं शब्द आले की ते म्हणायचे डोसकं. नुकसान म्हणायचे नाहीत ते म्हणायचे किती नुकसान झालंय तुमचं. आपण सर्व मिळून नाही म्हणायचे ते, आपण सर्वे मिळून हे काम करू, असे काही शब्द ते वापरायचे. माझे एक मित्र होते, ते तत्व ते काय झालेले होते, ते एम.ए. मराठी झालेले होते. ते मला म्हणायचे, आम्ही सगळं ते ऐकून उठलो की ते मला म्हणायचे महाराजांच्या भाषेमध्ये किती गावंढळ शब्द आहे तो. म्हटलं ते एवढी प्रवचनं करत फिरतात, ते डोसकं काय म्हणतात, सर्वे काय म्हणतात, नुकसान काय म्हणतात. मी म्हणलं माय म्हणलं काय आणि आई म्हणलं काय, काय फरक पडतो? भाव तर एकच आहे. समर्थ या ठिकाणी श्रोत्याला जशी लीनता धरणं किती महत्वाचं आहे हे 5 ओव्यांमध्ये त्यांनी पटवून दिलं, 6 ओव्यांमध्ये त्या लीनतेचं महत्व सांगितलं. तसं या ठिकाणी सुद्धा लीनतेचंच महत्व आहे. श्रवणकर्त्यांनी, श्रोत्यांनी वक्त्याच्या बोलण्यामधला गावंढळ शब्द किंवा अनुप्रास जमला नाही, यमक जमलं नाही, अशा ठिकाणी आपलं लक्ष घालू नये. समर्थांनी शब्द वापरलाय वृत्ती फाकती. आमचं लक्ष तिकडे जातं, काय बोलताय ते, काय सांगताय ते. पण समर्थ म्हणतात त्या फाको नेदाव्या. त्या वृत्ती, आपली वृत्ती चलबिचल होऊ देऊ नये.
तो शब्द काही का असेना, पण शब्दातला भाव आपल्या अंतःकरणात उतरला पाहिजे. आणि असाच भाव नेहमीसाठी श्रवण करत असताना आपल्या अंतःकरणात उतरत जावा. म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांना आपण प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. या समासातल्या 16व्या ओवीपासूनचं निरूपण आपण उद्या दुपारी 3 वाजता या सभेमध्ये करूया. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.